हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथे माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आणि अथांग नेहमीप्रमाणेच उड्या मारत इकडे तिकडे खेळत होता. तुम्ही बघू शकता किती नौटंकी आहे तो. आता तुम्हाला माहितीच झालं असेल. तर आज आमच्याकडे खूप सकाळी लवकरच लाईट गेला होता आणि बराच वेळ झाला तो काय आला नव्हता. तर माझं मशीनवर मग काय काम होणार नव्हतं. ब्लाऊज ॲक्च्युली कटिंग करायचा होता, पण ते ब्लाऊज पीस होता तो खूप असा सुसुईत होता. त्याच्यामुळे मग आधी कापून ठेवणं पण जरा रिस्कीच होतं, कारण ते मग पार्ट कुठे जातील किंवा काय ताणला वगैरे तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मग बसल्या वेळेत म्हटलं हे कपडे बरेच दिवस झाले एकत्र टाकून ठेवलेले होते, तर त्याचा घड्या घालून व्यवस्थित ते काढून ठेवले एकत्र. एका टप्प्यामध्ये घड्या घालून ठेवणार होतो आम्ही. तर अथांग इथे बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये किती नाटकं करत होता तो. सगळे कपडे ओढून वगैरे टाकत होता आणि विस्कटूनसुद्धा ठेवत होता. मी कुठलं पण काम करायला घेतलं की त्याला असं मध्ये मध्ये यायचंच असतं आणि तुम्ही बघू शकता इथे कॅमेरा चालू होता म्हणून तुम्हाला तो फ्रँकीस पण देत होता. तर अशी त्याची गमती जमती चालू असतात काम करताना, मध्ये मध्ये नाचणं, आणि तेवढा मला पण टाईमपास होत असतो आणि मला छोट्या मोठ्या हेल्प पण करत असतो तो. तर त्यानंतर मग हे काम झाल्याच्या नंतर मी ते जे ब्लाऊज मला शिवून द्यायचा होता ते इथे कटिंग करायला बसले होते. ॲक्च्युली हा ब्लाऊज मला खूप उशिरा द्यायचा होता तसा, अजून एक 10-15 दिवसांनी. पण त्या कस्टमरने मला फोन केला आणि त्या म्हटल्या की मला उद्याच्या दिवसात देऊ शकता का. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मग ते झालं तर हाताबरोबर होऊन जातं आणि मग मागे मागे राहिलंच तर मग खूप वेळ होतो त्याला आणि कंटाळा पण येतो नंतर. त्याच्यामुळे म्हटलं देऊन टाकूया. तर तो कटिंग करतानाच मला इतका कंटाळा आला होता की ते सारखं पीस इकडे तिकडे नाचत होतं, खूप सुसुईत होतं आणि त्याची डिझाईन पण तशी नेट टाईप असल्यामुळे वेगळी करायची होती, त्यामुळे जास्त टेन्शन होतं. ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेनच की मी कसं डिझाईन केलं होतं. याला प्रिन्स कट ब्लाऊज होता आणि पुढचा आणि मागचा दोन्हीही नेक बोटनेक करायचे होते आणि त्याला फ्रंट नेकपर्यंतच अस्तर लावायचं होतं. आणि इथे पिल्लू बघू शकता तुम्ही, असा मध्ये मध्ये त्याला माझी आठवण आली की असा येतो गळ्यात पडायला. तर ब्लाऊज कटिंग करून झाल्याच्या नंतर मग मी इथे स्टिच करायला बसलेले. जवळजवळ पूर्ण दिवस गेला माझा यात ब्लाऊज करायला म्हटलात तरी हरकत नाही, कारण तेवढा वेळ गेलाच माझा. पण हरकत नाही, माझं दिवसाला फक्त एका ब्लाऊजचंच टार्गेट असतं. तेवढं झालं तरी पण ठीक आहे. घर सांभाळून आणि अथांगला सांभाळून हे एवढं झालं तरी मग भरपूर झालं माझ्यासाठी ते. तर एका ब्लाऊजचे मी साधं अस्तरचं ब्लाऊज असेल तर 280 रुपये शिलाई घेते आणि त्यातलं अस्तरचे 35 रुपये आणि रीळचं वगैरे मायनस किंवा 40 रुपये तसे मायनस केले तरी 240 रुपये शिलाई पडते. बट ठीक आहे, ती एका दिवसासाठी मला एवढं केलं तरी पण ठीक आहे. मी जास्त काम घेत नाही, कारण तेवढा लोड मला झेपत नाही घरातलं सगळं आवरून, म्हणून मग मी एवढंच काम करते. तर आता त्याचं एक ब्लाऊज झालं हे दिवसाला माझं, हरकत नाही. खूप तसं बऱ्यापैकी चांगलं काम झालं. डिझाईन होता म्हणून थोडा वेळ लागला, नाही तर दुसरं एखादं ब्लाऊज कटिंग वगैरे करून झालं असतं. कारण मग साधी जर ब्लाऊज आली बिना अस्तरची तर मग जरा स्पीड वाढवायला लागतो, कारण ती 2-3 जर एका दिवशी झाली तरच परवडतं, नाहीतर मग ते नाही जमत तेवढं. तर इथे माझं हे ब्लाऊज असं चालू होतं शिवणं आणि ब्लाऊजचे स्लीव्ज आहेत हे नेटचे करायचे होते. त्याच्यासाठीचं वेगळं फॅब्रिक त्यांनी आणून दिलेलं होतं मला, तर त्याचे मी एल्बो स्लीव्ज करणार होते आणि जी ब्लाऊज पीसला जी लेस दिलेली होती ती पुढे मग त्या स्लीव्जला मला चिकटवायची होती. त्याच्यामुळे मग पीस पण मी साडीतला खूप कमीच काढला होता, कारण मग त्यांची साडी वाया जाऊ नये. आणि साडी समजा थोडी मोठी असली तर मग नेसायला खूप इझी वाटते आणि निर्या पण व्यवस्थित येतात. त्यामुळे मग मी जास्तीचा जो पीस होता मला हवा तेवढाच काढला, बॉडी पार्टला जेवढा लागणार होता तेवढा, आणि मग बाकीचा तसा साडीत ठेवून दिलेला. साडी पण मला याची फॉल बिडिंग करायची होती, ती मी रात्री करून टाकली, त्याचा इथे व्हिडिओ नाही आहे. तर बघू शकता इथे छान असा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे. ही बॅक डिझाईन आहे आणि फ्रंटसुद्धा त्याचा बोटनेकच आहे, हाफ अस्तर लावलेला आहे त्याला. आजचा व्हिडिओ हा एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.